लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत असतो की आता इकडे रम्या पारचे केस पुसून देत असते. पार तर इकडे फार खुश असतो. मात्र काव्याने हे जेव्हा पाहितलं, काव्या डायरेक्ट येते आणि रम्याचा हात धरतच तिला ओढत असते. पार तर दचकलेला असतो. पार म्हणत असतो, काय ही रम्या इथे काय करते? तेव्हा काव्या पार्थवर ओरडते. ती म्हणत असते, तुम्हाला कळलं नाही? मागे उभा राहून ही रम्या तुमचे केस पुसते. त्यावर पार्थ गडबडतो. म्हणत असतो, नाही मला खरंच कळलं नाही की ही रम्या होती म्हणून. तुमची शपथ, या रम्याची शपथ. नाही नाही नाही, या रम्याची नाही, ही आपल्या केसची शपथ, आपल्या काव्यार्थाची शपथ. खरंच मला माहीत नव्हतं काव्या. पारची नुसती फजिती झालेली असते. काव्या इकडे चिडलेली असते. रम्या मात्र हसण्याचं काम करत असते. काव्या दोन्ही हात तिच्यासमोर करते आणि म्हणत असते, हे दिसतंय ना काय आहे तर? त्यावर ते रम्या म्हणते, हो दिसते की. मग मेहंदी लागली का माझ्या हातावर? तेव्हा रम्या म्हणते, नाही लागली. लगेच काव्या म्हणत असते, मग मी पुसून दिले असते ना. तुला कुणी आमंत्रण दिलं होतं का पारचे केस पुसण्यासाठी? त्यावर इकडनं जी काही रम्या असते ती म्हणत असते, तू पार्थला कधीपासून ओळखतीस? तेव्हा काव्या म्हणते, 2 वर्षापासून. आता इकडनं रम्या म्हणत असते, मी तेव्हापासून ओळखते जेव्हा मी 2 वर्षाची होते आणि मला चांगलंच माहीत आहे तो पावसात भिजला की त्याला सहन होत नाही, त्याला लगेच सर्दी होते आणि एकामागे एक शिंका सुरू होतात. असं म्हटल्याबरोबर इकडनं पार्थ शिंकायला सुरुवात करतो. काव्या तर पार्थकडे रागाने पाहत असते. रम्या म्हणत असते, बघितलंस ना, पण तू पार्थचा विचार नाही केलास, स्वतःचा विचार केलास आणि स्वतः आंघोळीला गेलीस. तुझ्या जागी जर मी असते ना तर मी आधी पार्थला पाठवलं असतं. असं म्हटल्याबरोबर काव्या भडकते आणि रम्याला म्हणत असते, तू माझ्या जागी असतीस तर ना, पण नाहीस तू माझ्या जागी. युनिव्हर्सनी मला पार्थसोबत उभा केलेला आहे, तुला नाही. त्यामुळे पार्थच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाहीस. मी गेली 2 वर्ष झालं पार्थसाठी वडाची पूजा करते. त्याच्या नावाचं मंगळसूत्र मी घालते. त्यामुळे तुला हे एक सांगते, तुला जर एवढीच हौस असेल ना केस पुसून द्यायची, तर त्या विजयला मी पावसात उभा करते. मग त्या विजयची म्हणजेच तुझ्या नवऱ्याचे केस पुसून दे. तुझ्या हौससुद्धा पूर्ण होईल. पारचे केस पुसण्यासाठी मी आहे, तू काळजी करू नकोस. रम्या, तुझा एक पाय साबूत आहे, त्याला जप, नाही तर त्याची पण हालत त्याच्यासारखीच होईल. असं म्हणून अक्षरशः काव्याने तिला धमकावलेलंच असतं आणि दरवाजाची जागा दाखवलेली असते. आता रम्या तर रागातच तिथून निघून गेलेली असते. मात्र यांचं बोलणं ऐकते बरं का, तिथेच उभा असते ती. इकडे आता रम्या निघून गेल्यानंतर काव्या आता पार्थवर भडकणार हे पार्थला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे पार्थ आधीच ॲक्टिंग करायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, देवा देवा, ती दिव्या होती आतापर्यंत, आता ती रम्या आली. या सगळ्यांनी मला लुटायचंच ठरवलेलं आहे. काय व्हायचं माझं कळतच नाही. असं म्हटल्यानंतर काव्य म्हणत असते, बस करा हे तुमचे सगळे नाटकं. अहो, तुम्हाला ती रम्या केस पुसत होती याचा थोडासुद्धा अंदाज आला नाही? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ना आला, खरंच नाही काव्य आला. काव्य रागानेच पाहत असते. तेव्हा पार्थ परत थोडंसं पाणी घेतो आणि केसावर टाकत असतो. तेव्हा इकडनं काव्य म्हणते, काय करताय पार्थ तुम्ही? मला फक्त माझ्या मांजरीकडनंच केस पुसायचे आहेत. तेव्हा काव्य म्हणत असते, बस करा तुमचे नाटकं, हे सगळे नाटकं मला चांगलेच माहीत आहे, बसा इथे पुसून देते. असं म्हणून पार्थ खुर्चीवर बसतो आणि काव्य आता त्याची छान केस पुसून देत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते ती पावसात भिजलेली असते. जीवानंदिनी तिच्या काळजीपोटी धावतच आलेले असतात आणि तिला आतमध्ये घेऊन आलेले असतात. इकडे आर्या जोरजोरात हसत असते आणि म्हणत असते, तुम्ही माझ्यासाठी आलात इथपर्यंत, खरंच 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 भारीच आहे. असं तिचं बोलणं सुरू असतं. नंदिनीला काळजी वाटत असते. नंदिनी म्हणत असते, अगं आर्या, असं काय बोलतेस तू? असं पावसात कशाला भिजायचं सांग बरं? जीवा म्हणत असतो, अगं तुला नेहमी पावसात कशाला भिजायचं असतं गं, लहानच का तू? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलत बसला, तिला थंडी वाजते. अगं आर्या, टॉवेल कुठे सांग बरं मला? तेव्हा आर्या म्हणते, त्या रूममध्ये. आता नंदिनी खरं तर टॉवेल आणण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते. बेडरूममध्ये टॉवेल घेते, मात्र तिची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे जाते. त्या फोटोत तिचा नवरा, 2 वर्षाचा मुलगा आणि आर्या असते. ते तिघेही फार खुश असतात. ही ती फोटो बघते आणि बाहेर निघालेली असते. आता हॉलमध्ये येते तर काय, समोर पाहते तर जीवा आर्याचे केस पुसून देत असतो. हे पाहून तर नंदिनीला धक्का बसलेला असतो. अक्षरशः तिच्या हातातनं टॉवेल खाली पडलेला असतो. जीवासुद्धा पडदिशीन उडतो. नंदिनी म्हणत असते, अहो मी टॉवेल घेऊन येतच होते की. तेव्हा जीवा म्हणतो, हो मी सुद्धा तुझी वाटच पाहत होतो. अरे पण तुझी ही चाबरट बहीण माझ्या अंगावर असे केस उडवत होती. मग तिला मी शांत बसवलं आणि तोच दुपट्टा होता, त्या दुपट्ट्यानेच तिचे केस पुसायला लागलो. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, हो का, मी केलं का असं? असं म्हणून परत त्याच्या अंगावर केस उडवत असते. आता आर्या पुढे असते, जीवा तिच्या मागं असतो. आता यांच्या दोघांचं गोलगोल फेऱ्या मारणं आणि मस्ती करणं सुरू असतं. नंदिनीला मात्र हे अजिबातच पटत नसतं. जीवा तिचा हात ओढतो आणि तू पण ये असं म्हणत असतो. मात्र नंदिनीने त्याचा हात झटकलेला असतो. झटकल्याबरोबर जीवा म्हणत असतो, काय झालं, तू चिडलेस का? असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्या म्हणत, मी म्हटलं ना जीवा तुला, हिला सवयच आहे रे रुसायची, नुसती चिडायची. काही झालं तर रुसते काय, चिडते काय, हे सर्व काही तिचे नाटकं सुरू असतात.
पण ही कुणाला काही बोलली तर नाही बाबा, रुसायला अजिबात चालत नाही, आपल्याला काही बोलायला चालत नाही. आज सकाळचीच गोष्ट आहे, ती आली डब्बा घेऊन, जेवायला वाढलं आणि इतकी सूचना देत होती की विचारू नकोस. अगं कशी खातेस, हळू खा, तुला त्रास होईल, असं ती मला लेक्चर द्यायला सुरुवात केली. मग मी म्हटलं तिला, अगं बस कर आजीबाई, किती लेक्चर देतेस, बघतो जीवा आलं की मला बरं वाटतं. असंही ते म्हटल्याबरोबर आता इकडे जी काही नंदिनी असते तिला तर वाईट वाटलेलंच असतं, पण मात्र जीवासुद्धा भडकलेला असतो. अक्षरशः तिला तिथेच थांबवतो आणि म्हणत असतो, बस कर आर्या, तुझी हिंमत कशी झाली नंदिनीबद्दल हे सगळं काही बोलायची, आणि तिला तू अशी बोलूच कशी शकतेस, असंही ते चिडतच म्हणत असतो. आर्याच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूने पारचे केस तर पुसून दिलेले असतात, मात्र छान भांगसुद्धा पाडून दिलेला असतो. म्हणत असते, काय छान दिसतोय आणि काय गोड दिसतोय माझा नवरा. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरंच का, असं म्हणून मोबाईलमध्ये चेहरा पाहतो आणि म्हणत असतो, काय काव्या तुम्ही. इकडे काव्या जोरजोरात हसायला सुरुवात करत असते. पार्थ म्हणत असतो, एक काम करा ना तुम्ही काव्या, काय करा, त्रिकोणी एक रुमाल करा आणि छान इथे मला पिनअप करून द्या, परत पावडर छान लावा आणि ते काळा टिक्कासुद्धा लावला, म्हणजे काय मी स्कूलला जायला तयार होईल. त्यावर काव्या इथे हसायला सुरुवात करत असते. पार्थ म्हणत असतो, म्हणजे माझ्या गोष्ट लक्षात आली, तुम्ही बेबूला तयार करण्यासाठी आत्तापासूनच प्रॅक्टिस वगैरे करताय वाटतं. त्यावर काव्या म्हणते, हवं तर तसं समजा, असं म्हणून उठते आणि ती टॉवेल झटकत असते. आता ती झटकल्यामुळे टॉवेल जो काही आयच्या ते बाळाचा फोटो लावलेला असतो, तो फोटो अक्षरशः खाली उडत खाली फरशीवर पडलेला असतो. ते पाहून तर इकडे काव्या जरा घाबरलेली असते. म्हणत असते, पार्थ असा फोटो कसं काय खाली पडला हा. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काव्या, तुम्ही आता टॉवेल झटकली ना म्हणून पडला असेल, काय झालं तुम्हाला, इतकं कशाला टेन्शन घेताय. तेव्हा काव्य म्हणते, आपल्या बाळाला तर काही होणार नाही ना. तेव्हा पार्थ म्हणतो, नका काळजी करू, काही होणार नाही, एवढं घाबरायला काय झाले काव्या, शांत व्हा बरं, असं म्हणून काव्याला जवळ घेत असतो. इकडे मात्र यांचं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आज बाळाचा फोटो पडला, उद्या बाळ. मी रम्या आहे, माझ्या जिभेवर काळा तीळ आहे आणि मी जे बोलते ते नक्कीच खरं होतं, असं म्हणून खुश होत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा चिडलेला असतो, त्यामुळे ते नंदिनी शांत करत असते. जीवा शांत हो ना. मात्र जीवा एकही शब्द ऐकून घेत आर्यावर फार भडकलेला असतो. तो म्हणत, अगं कशी बोलतेस तू, अगं तिला कळते का तुला, 4 सूचना दिल्या तर काय हरकत आहे, इतकं घालून पडून बोलायचं असतं का. मग तुला काय वाटतं, तिला काही कामधंदे नाही आहे, तिला काही उद्योग नाहीत का दुसरे, तुझी नोकर आहे का ती, काय समजलंस तू तिला. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते, अहो जीवा असं काय बोलताय, नका ना बोलू असं. त्यावर जीवा म्हणत असं, बघितलंस तू इतकं सगळं तिला बोललीस तरीसुद्धा तुला वाईट वाटू नये म्हणून ती मला म्हणते की तुझ्याशी असं बोलू नको, बघितलंस ना, आणि तू मात्र काय काय बोललीस तिला, किती घालू पाडून बोललीस. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, मला कुणी खूप सूचना दिल्याला आवडत नाही म्हणून जरा मी थोडीशी तिच्यावर चिडले. असं म्हटल्यानंतर इकडनं जीवा म्हणत असं, काय थोडीशी, सिरियसली तू थोडीशी चिडलीस तिच्यावर, काय बोललीस, तुला तरी भान आहे का. हे बघ, आपली काल परवाची ओळख आहे, पण ही नंदिनी ही तीच मुलगी आहे जिने तुला नवा जन्म दिला, तुला त्या सगळ्यातून बाहेर काढलं. नंदिनी म्हणत असते, अहो जीवा थांबा ना, नका बोलू हे सगळं काही. पण मात्र जीवा आणखीही थांबत नसतो. तो म्हणत असतो की तिने तुला नवा जन्म दिलाय, तरीसुद्धा तिच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही. तुझ्या माहितीच तवं सांगते, तू बाहेरचं खाऊ नकोस असं आम्ही म्हणतो, तुला उगाच असं वाटू नये की सगळे चमचमीत खातात, म्हणून ह्याच नंदिनीने बाहेरचं खाणं बंद केलं. पुढचे 9 महिने तीसुद्धा बाहेरचं खाणार नाही, कारण की तुला त्रास होऊ नये, तुला सगळ्या गोष्टी समजाव्यात. तुला एवढी आमच्या बाळाची काळजी जर असती ना, तू तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नसत्यास. असं पावसात भिजायला गेली नसतीस, मिसळ पाव खाल्ली नसतीस किंवा नंदिनीवर तर अशी ओरडलीच नसतीस. तुला आमच्या बाळाची काळजी थोडीसुद्धा नाही. खरी आई तर नंदिनी आहे त्या बाळाची, आणि आमचं बाळ तुझ्या पोटात आहे म्हणून मी तुझ्या पुढं करतोय. पण मात्र तू जर नंदिनीशी अशी बोलायला लागलीस तर मी हे सगळं काही करणं आजच बंद करेल. आज मी तुझ्या पुढं जो उभा आहे का, आणि तुला वाटतंय ना मी जो चांगला बोलतो, चांगला वागतो, ते फक्त ह्या नंदिनीमुळे. एक काळ असा होता, मी भरकटलो होतो, पण मात्र या नंदिनीने माझा हात धरला आणि मी सरळ रस्त्यावर आलो. त्यामुळे माझ्या नंदिनीसोबत जर असं कुणी वागलं तर मी कुणालाही सोडत नसतो. असंही ते अक्षरशः ते आर्याला त्यांनी धमकी दिलेली असते. नंदिनी म्हणत असते, जीवा शांत बसा ना, असं काय बोलताय, नका, बस करा, खूप झालं आता. तेव्हा जीवा म्हणतो, तुला जर राग आला असला तर सॉरी, पण मात्र मला नंदिनीसोबत असं कुणी वागल्याला अजिबातच जमणार नाही. तू आमची सरोगेट मदर आहेस म्हणून तुझ्या आयुष्यभर मी उपकार विसरणार नाही,
पण माझ्या नंदिनीला जर कुणी बोललं तर मीच सुद्धा ते सहन करणार नाही. नंदिनी माझा इगो आहे आणि माझा इगो कुणी जर हट केला तर मी काय करेल सांगता येत नाही, असंही ते जीवा म्हणून तिथून निघून जातो. इकडे मात्र आर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिला वाईट वाटत असतं. इकडे नंदिनी एवढं सगळं होऊनसुद्धा तिच्या समोर जाते आणि तिला सॉरी म्हणत असते. सॉरी आर्या, ते जे काही बोलले त्याबद्दल सॉरी, असं म्हणून नंदिनीसुद्धा निघून जाते. इकडे आर्याचा पारा चढलेला असतो. तरीसुद्धा ती जी काही ओढणी असते ती ओढणी हातात घेतलेली असते आणि त्याला पाहत असते. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार त्यांच्या बेडरूममध्ये असतात. तो जो काही बाळाचा फोटो खाली पडलेला असतो तो त्यांच्या हातात असतो. काव्या त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि पार्थसुद्धा. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ, आपल्या बाळाचे सुद्धा असेच कुरळे केस होतील का हो? तेव्हा पार्थ विचार करतो, म्हणत असतो, जीवाचे सुद्धा असे सेम होते. असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थला जीवाचे शब्द आठवत असतात. सकाळी जे काही झालं, आर्या आणि त्याच्याबद्दल जो प्रश्न विचारलेला असतो त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या पार्थला आठवत असतात. आता पार्थ काहीच बोलत नसतो. त्यामुळे काव्या म्हणत असते, काय झाले पार्थ, एवढी सिरियस काय झालात, का बोलत नाहीत काही? त्यावर इकडनं जो काही पार्थ असतो तो म्हणत असतो, काव्य, सकाळी जीवा मला गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, पण मात्र ते मला अजिबातच पटलेलं नाही. त्यावर काव्या म्हणते, काय पटवून देण्याचा प्रयत्न करत होता? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या, मी आज असं काहीतरी केले. माणूस म्हणून कदाचित मी चुकलो सुद्धा असेल, पण एक भाऊ म्हणून माझ्या भावाचा आणि मैत्रिणीचा संसार तुटू नये एवढंच फक्त मला वाटतंय ते, आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे. त्यावर काव्या म्हणते, काय केलं आहे तुम्ही? मी जीवाच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड केले, त्यामुळे मला जीवाचं लोकेशन जाईन आता, असं म्हटल्यानंतर काव्या भडकते. काव्या म्हणत असते, काय पार्थ, तुम्ही हे सगळं काही तुम्हाला करायची काय गरज होती? त्यावर पार्थ म्हणत असतो, अहो काव्या, मला सुद्धा जीवाची काळजीच आहे ना, थांबा मी आत्ताच तो कुठे बघतो. तेव्हा इकडनं काव्या म्हणत असं, अहो ते कुठं असणार आहे आता, नंदिनीसोबत बेडरूममध्ये झोपला असेल, कशाला काही पण करता तुम्ही पार्थ? पार्थ म्हणतोस, थांबा एकदा बघून तर द्या ना, असं म्हणून लोकेशन चेक करतो. आता लोकेशन चेक केल्यानंतर जीवा तर घरी नसतो. पार्थ म्हणत असतो, बघा जीवा घरी नाही, हे कुठे ते गोखले रोड माया अपार्टमेंट, इथे काय करतोय जीवा? असं म्हटल्यानंतर काव्याच्या लक्षात येतं, माया अपार्टमेंटमध्ये तर आर्यासुद्धा राहते, म्हणजे जीवा आर्याला भेटायला गेलाय. हे आता ऐकल्यानंतर पार्थ तर फार चिडतो. त्याला धक्का बसलेला असतो. त्याला सहनच होत नसतं की खरंच आर्या आणि जीवाचं काहीतरी सुरू असेल का? आता तर त्यांना पक्का विश्वास बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी गाडीत येऊन बसलेली असते. आल्याबरोबर जीवा म्हणत असतो, मी जरा जास्त चिडलो का? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो चिडला. आर्यासाठी मला वाईट वाटतंय, पण नंदिनी म्हणून मला खूप छान वाटतं. एखादा नवरा जेव्हा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी बोलतो तेव्हा बायकोला काय वाटत हे फक्त बायको समजू शकते, असंही ते नंदिनीने म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, नंदिनी, तू माझा मानस, अभिमानस. असं कुणी काही बोललं तर मला नाही सहन होणार. ते कोणीही असू दे, आर्या असू दे किंवा बाकी कोणी असू दे, मी त्यांना असंच उत्तर देणार. कारण मला माहिती आहे तू किती मोठा त्याग करतेस आपल्या बाळासाठी, माझ्यासाठी, काव्यासाठी, आईबाबासाठी. तुझ्यामुळे आज काव्या मन लावून अभ्यास करू शकते. आईबाबा इतके खुश आहेत. हे खोटं लावून पोट फिरायचं. आई रोज तुझ्या पोटाला अंगारा लावते. हे सगळं काही करताना तुला किती त्रास होऊ शकतो, किती त्रास होतोय, हे सगळं काही मी बघतोय नंदिनी. तू जरी हसण्याचं दाखवत असेल, तू खुश आहे असं दाखवत असशील, तरीसुद्धा तुझ्या मनावर केवढा मोठा दगड घेऊन वावरतेस हे मी चांगलंच ओळखू शकतो. आणि म्हणूनच मी तुझ्या आणखी प्रेमात पडलो आहे. त्यामुळे तुला जर असं कोणी बोललं तर मी नाही सहन करू शकणार. मी कायम तुझ्यासोबत असेल नंदिनी, असं नंदिनीचा हात हातात घेऊन जीवा म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ही सायको आर्या जी असते ती आणखीसुद्धा जीवाने केस पुसलेली ओढणी जवळ घेतलेली असते आणि जीवाचं तिला सगळं काही बोलणं आठवत असतं. जीवा जो काही भडकलेला असतो ते सगळं काही तिला आठवत असतं आणि ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, जीवा पहिल्यांदा माझ्यावर भडकला, पण हा भडकतानासुद्धा किती हॉट दिसत होता, जन्मजय असं म्हणून खुश होत असते आणि ती ओढणी आणखी जवळ घेत असते. ही आर्या पक्की सायको आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे जी काही काव्या असते तिने आर्याची स्टोरी पाहिलेली असते. ती स्टोरी पाहून ती म्हणत असते, हा तर जीवाचा डब्बा आहे ना, मग आर्याच्या स्टोरीमध्ये हा काय करतोय, म्हणजे जीवा आर्याला डब्बा घेऊन जातो काय? असंही ते काव्याच्या लक्षात आलेलं असतं. काव्याने हे सगळं काही पार्थला फोन करून सांगितलेलं असतं. पार्थसुद्धा जीवाच्या मागावरच असतो. काव्या म्हणत असते, जीवाच्या हातात तुम्हाला डब्बा दिसतोय का? त्यावर पार्थ म्हणतो, हो दिसतोय की, आहे की त्याच्या हातात डब्बा. आता हे ऐकल्यानंतर आता इथे काव्याला तर धक्का बसलेला असतो. आता काव्या आणि पार्थला पक्का
पक्का संशय आलेला असतो की आर्याने जीवाचं काहीतरी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती आर्याच्या घरी गेलेली वाटतं. तिचं कपाट वगैरे आवरत असते तेव्हा खरं तर तिला त्या अँक्झायटी पिलची ती डब्बी दिसते. ती पाहून तर तिला धक्का बसलेला असतो. अक्षरशः त्याचा जाब विचारण्यासाठी आर्याकडे जाते आणि आर्याला म्हणत असते, अगं तुला कळते का तू काय करतेस म्हणून? आमचं बाळ तुझ्या पोटात वाढते आणि अँक्झायटी पिल तू का घेतेस आणि कशासाठी घेतेस असंही ते नंदिनीने विचारल्यानंतर आर्यासुद्धा भडकते आणि आर्या म्हणत असते, हे बाळ जरी तुझं असलं ना तरी त्याच्यावर अधिकार फक्त माझा आहे असं आर्याने म्हटल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली. आर्याचा खरा चेहराही ते नंदिनी समोर आलेला असतो. आता नंदिनी नेमकं कशी ॲक्शन घेते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.